मी सध्या नवी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे। जेसीबी बोलावण्यात आले, जेसीबीतून फुलांची उधळण करणार आहे। हे दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा ध्वज आहे तो डौलाने फडकतो। त्यासोबतच जरांगे पाटील यांचा फोटो या ठिकाणी घेऊन एकटाच बास असा जो बॅनर आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि हे सगळे मराठे त्या आनंदात आहेत, उत्साहात आहेत, जल्लोषात आहेत, चेहऱ्यावरती हास्य आहे। इतक्या वर्षाचा त्यांचा जो संघर्ष आहे तो आज संपतोय, आज मितीस नेला गेलाय आणि त्यामुळे या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो ओसांडून वाहतोय। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। जेसीबी मागवण्यात आले, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। जेसीबीतून फुलांची उधळण या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। एक मोठी या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा बोलावण्यात आली आहे। जरांगे पाटील बसतील, मुख्यमंत्री बसतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानवंदना दिली जाईल। त्यांना हार घालून यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याच व्यासपीठावरून या ठिकाणी आपली मतं मांडणार आहेत। त्यामुळे आजची सभा ही भव्य दिव्य अशी आहे। आजची सभा ऐतिहासिक आहे। आजची सभा ही सर्व मराठ्यांच्या अश्रूंची फुलं करणारी आहेत आणि त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आपण पाहतोय अंकुश सर आपल्यासोबत आहे। सुरुवातीपासूनच या मराठा आंदोलनाचे तुम्ही मागे राहिलेला आहात, हा सगळा संघर्ष तुम्ही डोळ्याने पाहिलेला आहे, किती महत्त्वाचा आणि जेसीबी मागवलेत। खरं तर जेसीबी कशात काय करणार आहे जेसीबी? महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा जेसीबी पॅटर्न हा अतिशय गाजलाय, कारण महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांचा शेतकरी आहेत त्यांच्याकडे हे साधन सहज उपलब्ध होतं आणि याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांचा हा विजय जेसीबीच्या माध्यमातून गुलाल उधळून फुलं उधळून हा साजरा केला जाईल आणि हा ग्रामीण भागातच नाही तर संपूर्ण शहरी भागामध्ये पण अशाच पद्धतीने उत्सव साजरा केला जाईल। उत्सव साजरा केला जाईल। आपण पाहतोय सकाळपासून पोलिसांची सुद्धा तितकीच गर्दी आहे। सकाळपासून त्यांनी मोर्चा सांभाळलेला आणि ही सगळी दृश्य पहा। या ठिकाणची नाचायला गायला सुरुवात केलेली आहे, डीजे वाजतोय आणि डीजेच्या तालावर हे सगळे मराठी नाचतायत आणि आज आनंदाचा उत्साहाचा क्षण आहे। इतक्या वर्षाचा जो संघर्ष आहे तो आज पूर्ण होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आनंदाचं, उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण सध्या नवी मुंबईमध्ये अनुभवायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।